श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता सध्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं केंद्रामध्ये सुरू आहे. आणि या निमित्तानेच आपल्यापैकी बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे केंद्रामध्ये किंवा घरी सुरू केलेलं आहे. तसंच काहींनी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे सुरू केलं असेल. आणि ज्यांना या सेवा करणं शक्य झालं नसेल तर अशा सर्व सेवेकऱ्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने ज्या जमतील त्या सेवा सुरू केल्या असतील. 15 एप्रिलला आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सर्व स्वामी सेवेकरी आपल्याकडनं होईल ती सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी स्वामी पुण्यतिथी निमित्ताने महाराजांच्या चरणी रुजू करत आहोत. स्वामी समर्थ महाराजे आपले गुरु आहेत, आपले चालक मालक पालक आहेत, या ब्रह्मांडाचे नायक आहेत. आणि म्हणूनच स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण स्वामींची कितीही सेवा केली तरीसुद्धा ती कमीच ठरेल. आणि जर समजा या सप्ताहाच्या काळामध्ये तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची मनामध्ये इच्छा असून सुद्धा कुठलीच सेवा ही करायला जमत नसेल तर निदान फक्त एक दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपल्याला स्वामी महाराजांची सेवा ही स्वामींसाठी करायची आहे. या सप्ताह काळामध्ये तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण, स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण किंवा इतर कुठलीच सेवा स्वामींची करायला शक्य झालं नसेल, जमत नसेल तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत आवडती आणि प्रभावी अशी ही सेवा करायची आहे. या सेवेने तुम्हाला स्वामी कृपाही प्राप्त होईल आणि तुमचं आयुष्यच नक्कीच बदलेल. स्वामी समर्थ महाराजांचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला लाभेल आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील, संकट असतील तर ते स्वामी कृपेने नक्की दूर होईल. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने 15 एप्रिलला आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची कोणती आवडती आणि अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे. अशा कोणत्या सेवा आहेत की ज्या आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने 15 एप्रिलला करायच्या आहेत, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच या सेवा कोणत्या आहेत आणि या सेवा आपल्याला कशा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्हीसुद्धा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी 15 एप्रिलला या सर्व सेवांपैकी तुम्हाला जमेल ती एक सेवा अवश्य करा. सगळ्याच सेवा करायला शक्य होत असेल तर सगळ्या सेवा केल्या तर अतिशय उत्तम, नाही तर जी जमेल ती एक सेवा तरी अवश्य तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने 15 एप्रिलला जरूर करा. स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही या सेवा केव्हाही करू शकतात. 15 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने तुम्ही अगदी थोडी जरी स्वामी सेवा केली आणि ती स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू केली, स्वामींच्या चरणी अर्पण केली तर यामुळे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा अखंड कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी कृपा ही कायम राहील. तर स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे, तर ज्यांचं गुरुचरित्राचं पारायण हे चालू आहे तर त्यांच्या पारायणाच्या सप्ताहाची सांगता ही 15 एप्रिलला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी असणार आहे. ज्या व्यक्ती गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेल्या आहेत तर त्यांनी गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता ही या दिवशी अगदी व्यवस्थितपणे करायची आहे. कुठलीही घाई गडबड न करता गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता ही करायची आहे. ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण केंद्रात केलं असेल तर त्यांच्या गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता ही केंद्रातच होईल. आणि ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे घरी केलं असेल तर त्यांनी घरीच स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता ही करायची आहे. ज्यांनी घरीच गुरुचरित्राचं पारायण हे केलं आहे तर त्यांनी सकाळी 10:30 वाजेपर्यंत 4 नैवेद्य हे तयार करून ठेवायचे आहेत. आणि ठीक 10:30 वाजता हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि त्यानंतर 10:30 वाजता स्वामी महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ज्या काही आरत्या दिलेल्या आहेत तर त्या आरत्या आपल्याला करायच्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता ही घरी करायची आहे. या पद्धतीने गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता केल्यानंतर या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या सेवा तुम्ही पारायणाची सांगता केल्यानंतर करू शकतात. आणि ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण केलं नसेल किंवा इतर कुठलीही स्वामी सेवा या 7 दिवसांच्या सप्ताहाच्या काळामध्ये केली नसेल तर त्यांनी या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहेत तर त्या सेवा या दिवशी करायच्या आहेत. स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि पूर्ण भक्तिभाव ठेवून आपल्याला या सेवा पूर्ण मनाने आणि श्रद्धेने आणि भक्तिभावाने
आणि विश्वासाने करायचे आहेत. मग अगदी 5 मिनिटांची जरी स्वामी सेवा तुम्ही या दिवशी कराल तरी सुद्धा तुम्हाला स्वामी कृपा ही नक्की प्राप्त होईल. जो भक्त स्वामींची सेवा ही अगदी 5 मिनिटं का होईना पूर्ण श्रद्धा ठेवून विश्वासाने आणि मन लावून करतो तर अशा भक्ताच्या पाठीमागे स्वामी समर्थ महाराज कायम उभे असतात. म्हणून तुम्ही अगदी 5 मिनिटांची सेवा जरी या दिवशी करणार असाल तरी सुद्धा ती तुम्हाला अगदी मन लावून आणि पूर्ण विश्वास ठेवून करायची आहे. आणि तुम्ही केलेल्या या सेवेमुळे स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी अखंड कायम उभे राहतील. तर यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि आपलं स्नानसुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि तसंच आपली नेहमीची देवपूजा ही सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग हा अभिषेक तुम्ही दुधाने, पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने सुद्धा करू शकतात. आणि हा अभिषेक करत असताना तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. 16 म्हणजे 16 वेळाचं तुम्हाला पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. आणि यानंतर 16व्या वेळेस जेव्हा आपण पुरुष सूक्त पठण करू तेव्हाच आपल्याला 16व्या आवर्तनाला याची फलश्रुती पठण करायची आहे. याआधी आपण 15व्या वेळेस जेव्हा पुरुष सूक्त पठण करू तर तेव्हा आपल्याला त्याची फलश्रुती पठण करायची नाहीये. तर 16व्या आवर्तनालाच आपल्याला याची फलश्रुती पठण करायची आहे. आणि ही फलश्रुती पठण करत असताना आपल्याला अभिषेक करण्याची काहीही गरज नाही. आणि यानंतर आपल्याला 1 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे आणि तसंच 1 वेळा पवमान सूक्त हे सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. आणि हे सूक्त सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर याप्रमाणे आपल्याला ही सर्व स्तोत्र पठण करत स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आणि स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्याकडे नसेल पण फोटो असेल तर तुम्हाला फोटो हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. स्वामींच्या फोटोवर आपल्याला अभिषेक हा करता येत नाही, यासाठी हा फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि हा फोटो तुम्ही एका पाटावर मांडू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. आणि त्यानंतर फोटोसमोर हात जोडून आपल्याला बसायचं आहे आणि 16 वेळा पुरुष सूक्त आणि 1 वेळा श्रीसूक्त आणि पवमान सूक्त हे आपल्याला नुसतंच पठण करायचं आहे. आणि मूर्तीवर मात्र आपल्याला अभिषेक करत असताना हे स्तोत्र पठण करायचे आहेत. तर याप्रमाणे स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती एका पाटावर किंवा आपल्या देवघरामध्येच आपल्याला ठेवायची आहे. आणि यानंतर स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला हिना हे लावायचं आहे. आणि महाराजांच्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध हे लावायचं आहे. स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू हे आपल्याला चुकूनही लावायचं नाहीये. आणि तुमच्याकडे जर कुठले वस्त्र स्वामी समर्थ महाराजांना घालण्यासाठी असतील तर तुम्ही ते वस्त्रसुद्धा स्वामींच्या मूर्तीला घालू शकतात. तसंच या दिवशी आपल्याला पिवळी फुलं हीच स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायची आहेत. स्वामींना सोनचाफ्याची फुलं ही अत्यंत प्रिय होती. मग तुम्ही स्वामींना सोनचाफ्याची फुलं ही अर्पण करू शकतात. आणि ही फुलं जर तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही कुठलीही पिवळ्या रंगाची फुलं स्वामींना या दिवशी अर्पण करायची आहेत. झेंडूची किंवा शेवंतीची पिवळी फुलं जरी तुम्ही स्वामींना या दिवशी अर्पण केली तरीसुद्धा चालतील. आणि यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला धूपदीप हा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या त्रिकाल आरतींपैकी तुम्हाला जी कुठली आरती या दिवशी स्वामी महाराजांची करायला जमत असेल तर ती तुम्ही नक्की करा. मग यामध्ये सकाळी 8 वाजेची भूपाळी आरती किंवा 10:30 वाजेची नैवेद्य आरती किंवा संध्याकाळची नैवेद्य आरती तुम्ही करू शकतात. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये या सर्व आरत्या या दिलेल्या आहेत तर तिथे पाहून तुम्ही त्या म्हणू शकतात. आणि या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना काय नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही पुरणपोळीचा, बेसनाच्या लाडूंचा किंवा कांदा भजीचा नैवेद्य हा स्वामी महाराजांना दाखवू शकतात. तसंच वरण भात भाजी पोळी यामध्ये घेवड्याच्या शेंगांची भाजी ही स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही याचा नैवेद्यसुद्धा या दिवशी स्वामी महाराजांना दाखवू शकतात. स्वामी महाराजांना जे काही आवडते पदार्थ होते त्या सर्व पदार्थांचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकतात. सकाळी दाखवायला जमत असेल तर सकाळी दाखवा, नाहीतर संध्याकाळी तुम्ही हा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवला तरीही चालेल. आणि या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे तर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही या सेवा करू शकतात. तर या सेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर एकाच बैठकीमध्ये हे पारायण करा, नाहीतर सकाळी तुम्ही अर्धे अध्याय हे पठण करू शकतात आणि संध्याकाळी उरलेले अर्धे अध्याय हे पठण करू शकतात. या पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे या दिवशी करायचं आहे. त्याचप्रमाणे 11 वेळा तारक मंत्राचं पठण हे नक्की करा आणि तसंच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी स्वामी स्तवन हे सुद्धा पठण करू शकतात. दत्त भावनी ही सुद्धा पठण करू शकता. 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा किंवा 11 वेळा या पद्धतीने तुम्हाला जितक्या वेळा पठण करायला जमत असेल तितक्या वेळा तुम्ही ते नक्की पठण करा. त्याचप्रमाणे स्वामी सहस्रनामावली, स्वामी सहस्रनाम हे जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी
दिवशी पठण करायचे आहेत. स्वामी सहस्रनामामध्ये स्वामी समर्थ महाराजांची 1000 नावंही दिलेली आहेत. तर ही 1000 नावं तुम्हाला या दिवशी नक्की पठण करायची आहेत. हे सहस्रनाम तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करून मिळून जातील, तर तिथे बघून तुम्ही ती पठण करायची आहेत. आणि जर पठण करायला तुम्हाला जमत नसेल, तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही ही नामावली यूट्यूबला लावून देऊन श्रवण केलीत तरीही चालेल. त्याचप्रमाणे स्वामी चरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका हे दोन्ही स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी पठण करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दत्तमाला मंत्र हा सुद्धा या दिवशी पठण करू शकता. आणि तसंच स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराजवळ जिथे कुठे स्वामी महाराजांचं केंद्र आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचं मठ असेल, मंदिर असेल, तिथे आपल्याला जाऊन स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन हे अवश्य घ्यायचं आहे. आणि जाताना आपल्याला नारळ, खडीसाखर, चाफ्याची फुलं, पिवळी फळं किंवा मिठाई आपल्याला स्वामी महाराजांसाठी घेऊन जायची आहे आणि ती स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे. आणि तसंच या दिवशी केंद्रामध्ये होणाऱ्या त्रिकाळ आरतीपैकी एका आरतीला तरी नक्की हजर राहा. आणि जर तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र नसेल, तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेलात तरीही चालेल. आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला जो कोणी एखादा दुःखी व्यक्ती असेल, दुःखी आणि कष्टी जी एखादी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला आपल्याला या दिवशी स्वामी मार्ग हा दाखवायचा आहे. या दिवशी तुम्ही एका जरी दुःखी पीडित व्यक्तीला स्वामी मार्ग दाखवलात, तर यामुळे तुम्हाला स्वामींची कृपाही नक्कीच प्राप्त होईल. याशिवाय दुसरी कुठलीच मोठी स्वामी सेवाही असू शकत नाही. आणि म्हणून या दिवशी एका तरी व्यक्तीला तुम्ही स्वामी मार्गामध्ये नक्की आणा. याचं पुण्य हे तुम्हालाच मिळेल. जी कुठली दुःखी व्यक्ती स्वामी मार्गामध्ये येते, तेव्हा तिचे सर्व दुःख स्वामी महाराज दूर करतात आणि त्याचं पुण्य हे सुद्धा आपल्यालाच मिळत असतं. आणि म्हणून या दिवशी एका तरी व्यक्तीला तुम्ही या मार्गामध्ये नक्की आणा. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही गोरगरीब व्यक्तींना अन्नदान हे सुद्धा अवश्य करा. आणि तसंच या दिवशी तुम्ही गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हा सुद्धा पठण करू शकता. तर याप्रमाणे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने या सगळ्या सेवा करायच्या आहेत. जितकी जास्त सेवा तुम्हाला करता येईल, तितकी जास्त सेवा करण्याचा तुम्ही या दिवशी प्रयत्न करा. कारण या सेवेने तुम्हाला स्वामी कृपाही नक्की प्राप्त होईल. आणि म्हणून जमेल ती सेवा नक्की करा. या सेवेने तुमचं आयुष्यच हे बदलून जाईल. कारण एकदा आपल्याला स्वामी कृपाही प्राप्त झाली की आपल्याला स्वामी महाराज आयुष्यभर कशाचीही कमी पडू देत नाहीत. कुठल्याही सुखात असो किंवा दुःखात असो, स्वामी महाराज आपल्या सदैव पाठीशी उभे असतात. आणि म्हणून या सेवांपैकी जमेल ती सेवा तुम्ही या दिवशी अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.